पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या सभेमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महापालिकेकडनं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलेला आहे. मात्र या सर्व आरोपांचं खंडन या ठिकाणी केलं जाते. माझ्यासोबत सभागृह नेते प्रकाशजी बिनेदार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. कसं बघताय आरोप होते आपल्याकडे? नमस्कार. या ठिकाणी विरोधी पक्षनेते यांनी जो पनवेल महानगरपालिकेसाठी 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा टेंडर सिग्नलच्या खालीचा जो काढलेला आहे या बाबतीमधले त्यांनी काल उल्लेख केलेला आहे. मी त्याने केलेल्या आरोपाचं 100% खंडन करतो आणि त्याला विरोध करतो, कारण अशा पद्धतीतला कुठल्याही प्रकारचा ठेका या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने काढलेला नाही. प्रशासक असताना 17/10/2024 रोजी जो ठेका निघाला होता त्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी अजिबात तो मान्य नसल्या कारणाने तो कधीच रद्द झालेला आहे. आणि रद्द झालेल्या ठेक्याचा खापर आमच्या माथी जर सत्ताधाऱ्यांच्या फोडत असतील तर हे फार चुकीचं आहे. कुठल्या प्रकारचा ठेका नाहीये, चालू नाही किंवा मान्यता दिलेली नाही. रद्द झालेल्या ठेक्यासंदर्भात तो पण प्रशासकीय कालामध्ये या बाबतीमध्ये काढून जर सत्ताधाऱ्यांवर अशा पद्धतीतले ते जर आरोप करत असतील तर हे पूर्णपणे निराधार, खोटं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारं आहे. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता, त्यांनी कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा पद्धतीतला आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे, असं मी स्पष्टपणाने या ठिकाणी नमूद करतो. पण आरोप करण्याचा काय काय मानस असेल त्यांचा? या ठिकाणी त्यांनी जो भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे तो पूर्णपणाने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेला आहे असं मी नमूद करतो. कारण या बाबतीमध्ये अशा पद्धतीतला भ्रष्टाचार या ठिकाणी होत नाही. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला स्पष्ट निर्देश आहेत की कुठल्याही ठिकाणी आपल्या सत्ताधारीच्या माध्यमातून भ्रष्टाचार होणं हे अपेक्षित नाही आणि ते करता कामा नये, हे स्पष्ट निर्देश आहेत. त्याच्यामुळे माननीय नितीनभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापौर म्हणून काम करत असताना कोणत्याही नगरसेवक सत्ताधारी पक्षाचा, महाविकास आघाडीचा अशा पद्धतीतलं वर्तन करत नाही आणि याच्या पुढेही होणार नाही. पनवेल महानगरपालिकेतील जनतेच्या सोयी सुविधा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यांना जे काही हवं आहे ते आम्ही करण्यासाठी तत्पर आहोत. विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपाचं खंडन करत असताना या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे की विरोधी पक्षांनी याची कारणमीमांसा करावी की पनवेल महानगरपालिकेतील जनता ही भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर महायुतीच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्यासाठी तत्पर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी थम्पिंग मेजॉरिटीने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला या ठिकाणी जनतेने कौल दिलेला आहे. आणि त्याचबरोबर की शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल आणि इतर त्यांची जी महाविकास आघाडी आहे यांच्यावर जनतेचा कुठल्याही प्रकारे विश्वास न राहिल्यामुळे त्यांना विरोधात बसावं लागलेलं आहे. आणि तीही संख्या त्यांची उभाटाची 5 आहे, काँग्रेसची 4 आहे आणि 9 संख्या ही फक्त शेतकरी कामगार पक्षाची आहे. शेतकरी कामगार पक्षाला 9 संख्येवर थांबावं लागलं, याच्यातच त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि अशा पद्धतीतले आरोप करून त्यांनी थांबवावं. अन्यथा पुराव्यानिश्चित सगळी उत्तरं आम्ही देण्यासाठी सत्ताधारी म्हणून सक्षम आहोत, असं आमचं त्यांना आव्हान आहे. साहेब, आता ॲडव्होकेट देखील आहात. बिना पुराव्याचे हे बोलत असतील असं तुम्हाला वाटतं? त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे पुरावे नसताना हे आरोप करतायत असं वाटतं तुम्हाला? या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं की मला पाहायला मिळालं की हा कार्यादेश 7/10/2024 आहे. त्यावेळेला प्रशासकीय या ठिकाणी कामकाज चालत होतं आणि 7/10/2024च्या प्रशासकीय कामाला याच्यानंतर मंजुरी झालेली नाही आणि ती दिलेली नाही. 200 कोटीच्या संदर्भातला त्यांचा जो विषय आहे तो ठेका पूर्णपणाने रद्द झालेला आहे. जो ठेका रद्द झालेला आहे, ज्या ठेक्याला प्रशासकीय कालावधीमध्ये मान्यता मिळाली होती, त्याचं खापर सत्ताधाऱ्यांवर फोडण्यासाठी जर ते तयार असतील किंवा त्यांची मानसिकता असेल तर त्यांची कीव करावीशी वाटते. कारण प्रशासकीय कालामध्ये झालेला ठेका आम्ही सत्ताधारी म्हणून त्याच्यानंतर त्याच्याकडे पाहत नाही, तो रद्द केलेला आहे. आणि अशा रद्द केलेल्या ठेक्याच्या संदर्भात ते भ्रष्टाचाराचा आरोप करत असतील तर त्यांचा तो केविलपणा आहे आणि अशा पद्धतीतला आधार घेऊन त्यांना काहीच मिळत नाही. भ्रष्टाचार कुठं केला हे काहीच सत्ताधाऱ्यांकडून मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे काहीतरी खणून काढायचं असा तो बिनबुडाचे आरोप करतायत. जसं की काल मी उल्लेख केला की देशातली एका नेत्याला पप्पू म्हटलं जातं, मग या विरोधी पक्ष अरविंद म्हात्रे यांना खोटारडेपणा म्हणणारा विरोधी पक्ष नेता म्हणायचा का? बिनबुडाचे आरोप करणारा. अशा पद्धतीतलं काली मी वक्तव्य करतो, आजही त्या वक्तव्यावर मी ठाम आहे आणि असे त्यांनी बिनबुडाचे आरोप याच्यानंतर करू नये अशा पद्धतीतलं आमचं त्यांना आव्हान आहे. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप या महापालिकेवर करू नये आणि त्यामुळे अरविंद म्हात्रे यांनी केलेल्या आरोपांचं खंडन या ठिकाणी केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी केवळ आणि केवळ पनवेलकरांचा विकासाचं ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याचं देखील सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी सांगितलं आहे. मी शैलेश चव्हाण, लढवय्या, रोकटोक, कळंबोली.